स्वस्त सोने देण्याचे आमिष दाखवून 25 लाखाची फसवणूक करणारे 3 आरोपी जेरबंद। याबाबत मिळालेली माहिती अशी की फिर्यादी यश दीपक रडे राहणार गुरुकृपा अपार्टमेंट तपोधाम वारजे पुणे व त्यांच्या ओळखीचे 2 इसमांना स्वस्त सोने देण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे 25 लाख रुपयांची फसवणूक केली होती। याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास बातमी मिळाली की लक्ष्मण नाईक व त्याचे साथीदार हे लिंगनूर खटाव रोड येथे थांबलेले आहेत। सदर ठिकाणी पोलीस पथकाने जाऊन निगराणी केली असता संशयित इसम थांबलेले दिसले। त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचे नाव लक्ष्मण श्रीकांत नाईक, वय वर्ष 39, राहणार पाण्याच्या टाकीजवळ लिंगनूर, तालुका मिरज, जिल्हा सांगली। निलेश तुकाराम चौगुले, वय वर्ष 29, राहणार एरंडोली रोड, चौगुले मळा, लिंगनूर, तालुका मिरज, जिल्हा सांगली। अर्जुन शिवाजी पाटोळे, वय वर्ष 26, राहणार पाण्याच्या टाकीजवळ सुभाषनगर, तालुका मिरज, जिल्हा सांगली असे असल्याचे समजले। सदर गुन्ह्याबाबत या तिघांकडे अधिक चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्यांनी त्यांच्या साथीदारांबरोबर केला असल्याची कबुली दिली। उर्वरित आरोपीचा शोध चालू आहे। लक्ष्मण नाईक हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर यापूर्वी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील पोलीस ठाणेमध्ये जबरी चोरी व फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत। सदर तिन्ही आरोपींना पुढील तपास व कार्यवाही कामी मिरज ग्रामीण पोलीस ठाणेकडे वर्ग केले असून पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत। सदरची कारवाई संदीप घुगे, पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल एदाळे, बसवराज शिरकुप्पी, संकेत मगदूम, अतुल माने, आमसिद्ध खोत, इम्रान मुल्ला, संदीप पाटील, पोलीस नाईक रणजित जाधव, पोलीस कॉन्स्टेबल रोहन घस्ते, सुनील जाधव, मिरज ग्रामीण पोलीस ठाणेचे पोलीस नाईक विकास भोसले, वसंत कांबळे, सायबर पोलीस ठाणे पोलीस कॉन्स्टेबल अजय पाटील, अभिजित पाटील, विजय साळुंके यांनी केली आहे।